महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने सोमवार दिनांक 18 मे रोजी मांडकी तालुका पुरंदर येथे छापा टाकून सुमारे 28 लाख रुपयांचा चंदन साठा जप्त केलेला आहे। पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या आदेशानुसार दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत वेषांतर करून संशयित आरोपीचा शोध घेताना वाले येथे सदर पथकास एका खबऱ्यामार्फत मांडकी पाटील वस्ती तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे विलास भोसले यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात चोरीचे चंदनाचा साठा लपवून ठेवला असल्याची बातमी मिळाली होती। त्यानुसार जेजुरी पोलीस स्टेशन मधील कर्मचारी मदतीसाठी घेऊन मांडकी येथे विलासरावजी भोसले यांच्या शेतात जाऊन शोध घेतला असता तेथे हिरव्या कापडाच्या खाली लपवून ठेवलेले 560 किलो वजनाचे चंदनाचे कापून ठेवलेले लाकडी ओंडके एकूण 28,05,200 रुपये किमतीचा माल पोलिसांनी जप्त केला। शेती मालक विलासरावजी भोसले यांच्याकडे चौकशी केली असता सदरचे चंदन हे त्यांचा भाचा प्रतीक प्रमोद खुंटे राहणार मांडकी पाटील वस्ती तालुका पुरंदर जिल्हा पुणे याने ठेवले असल्याचे सांगितले। त्याचा शोध घेतला असता तो पोलिसांना मिळून आला नाही। याबाबत निष्पन्न आरोपी प्रतीक प्रमोद खुंटे याच्यावर जेजुरी पोलीस स्टेशनला BNS भारतीय वन अधिनियम सह महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे। गुन्ह्यातील आरोपी प्रतीक खुंटे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सातारा जिल्ह्यात जबरी चोरी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। ही कारवाई पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल आणि बारामती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, विशाल गव्हाणे, पोलीस हवालदार निलेश कदम, रवींद्र जाधव, पोलीस अंमलदार मोहसिन शेख, ओंकार शिंदे, जालिंदर मोळीक आणि जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक केशव जगताप यांच्या पथकाने केलेली आहे। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी जॉन्टीराव, जेजुरी, पुणे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।